मार्गाने चालत नाही. जशा पाण्याची धार असते, जशी पाण्याची धार असते, ती धार चालते, ती धार खंडन होत नाही. तसं हे नामयज्ञ खंडन होत नाही. हा ज्ञान यज्ञ आपले तुकोबा राया, ज्ञानोबा राया माऊलींनी आपल्याला दिलेले. हे नाम सागरा, नामाच्या सागरात आपण तरंगलो आहे. ज्याप्रमाणे आपण समुद्राच्या काठावरती जशा लाटा चालतात, तसा भगवंताच्या जीवाच्या लाटा आपल्या मनात चालतात. पण जी नदीची धार सरळ चालते, त्या धारेमध्ये ज्यांनी स्नान केलं तो तरंगला, आणि दारीच्या काठावरती आंघोळ केली सारे घाण एका साईडला लागतंय. नामाची धार सरळ चालते. नाम घेता उठा उठी होय संसाराची तुटी, ऐसा लाभ भांडा गाठी विठ्ठल पायी पडू मिठी. नामासह साधन कुठेच नाही. आधी जे नाथ कालापासून सांगितलेले ना, हे नाम पार्वतीला सुद्धा सांगितलेलं आहे. पार्वतीने शंकरजीला विचारलं, हे काय सांगा म्हणे. एकांत नेलं हे नाम सांगितलं. ते नाम तुमच्या आपल्या भाषा आहे, पण आपण विश्वास ठेवत नाही. आपण विश्वास फक्त संसारावर ठेवतो. संसार हा तरंगणार आहे, नाम हे तरंगणार आहे. अंतगोई नाम. वारा हा तुम्हाला दिसतो का? नाही दिसत. अरे माणसाला देव दिसतो, पण कशाने दिसतो? नामामुळे. तुमच्यात माझे नाम नाही, तुम्हाला देव दिसत नाही. आता एखादी पाण्याचा नाला आहे, नाल्यामध्ये घाण आहे, शेवाळ आलेलं आहे त्या पाण्यामध्ये. त्या प्रकारचं शेवाळ आलेलं आहे. पण ज्या टायमाला पाण्याचं शेवाळ बाजूला केलं तेव्हा ते आपल्याला पाणी दिसतं. तसं आपला अंतःकरणातला अंधार बाजूला करा, ते देव दिसेल. जोपर्यंत आपला अंधार जात नाही तोपर्यंत देव दिसत नाही. तुका म्हणे देह भरीला विठ्ठल, देव तुमच्या दे माझ्या दे सर्वांमध्ये, पण देवाची ओळख कोणाला नाही. सेना महाराज पूजा कशाची करायची? महादेवाची. महादेवाची पूजा करायची. एका राजाला पंढरपुरामध्ये मुलगा झाला होता. एक थोडक्यात सांगतो तुम्हाला. त्या राजाला मुलगा झाला, त्याला सोन्याचा कजवा बनायचा होता पांडुरंगाला. त्यानं हरिश्वरा बाबाकडे गेला. म्हणे बाबा महादेवाची पूजा करत होणार. हरिश्वनार बाबा म्हणे बाबा मला कधी मुलाचा नवस फेडायचा, मला कजवा बनायचा आहे. मी तुझ्या पांडुरंगाचं तोंड पाहत नाही म्हणे. हा का पाहत नाही? नाही म्हणे. तुम्ही जा त्या पांडुरंगाचं माप घेऊन या म्हणे. कमरेचं मी तुम्हाला कजवा बनवून देतो. मंदिरात गेला. हरी बाबा काय गेले महाराज, स्वतः तो राजा गेला, त्याने माप घेऊन आणलं पांडुरंगाचं. म्हणे असा असा मापी बनवून द्या. बनवला. म्हणे बरोबर आहे माप. म्हणे बरोबर आहे. जा म्हणे पांडुरंगाला कजवा बांधून द्या म्हणे. पांडुरंगाला तो कजवा बांधायला गेला, तर तो कोट झाला, फूट झाला. तो त्याचे माप मी बरोबर घेतला. परत आला तुझं. म्हणे बाबा तुम्ही कजवा बनवला पण आखूड बनवून दिला म्हणे. नाही म्हणे तू माप चुकीचे घेतले. नाही म्हणे तुम्ही चुकीचा बनवला. नाही रे बाबा बसला. मग परत तू कोजळा परत मोठा बनवून दिला, वळून दिला ते परत. म्हणे आता बघा हा कजोळा द्या. जा आता बनवला म्हणेला. परत आला मंदिरात, पांडुरंगाच्या मंदिरात. पांडुरंगाच्या याला बांधला गेला. तू जास्ती येऊन गेला. म्हणे का बाबा ते जास्ती मोठा झाला. अरे मग काय पाहिजे ते करतो म्हणे बाबा. म्हणे म्हणणार अरे बाबा तुम्हाला यावं लागेल पांडुरंगाच्या मंदिरात. मी येऊ शकत नाही. आलो ते हे माझ्या मागचे बोलणार आहेत म्हणे. महादेवाची पूजा करतो, पांडुरंगाच्या मंदिरात चालला म्हणे. हे बी बरोबर आहे म्हणे. असं करा म्हणे बाबा, तुमच्या डोळ्याला पट्टी बांधतो म्हणे.
तुम्ही बघू नका म्हणे माझ्या पांडुरंगाला बघू नका म्हणे. डोळ्याला पट्टी बांधली. बाबाचे नर हरिबाबाचे हात धरले, मंदिरात घेऊन गेले. नर हरिबाबाने पांडुरंगा असे उभे होते कंबरीवर हातून. ते नर हरिबाबा मात घ्यायला लागला. असा हात लागला ते डमरू लागला. वर हात केला ते पट्टी पडले. अरे बापरे, आता पांडुरंगा आहे म्हणे. अरे म्हणे तो आणि मी एकच आहे म्हणे. तुला भरम होत म्हणे. कुठे गेला भरम? तसंच आपलं भरम आहे. देव आहे एकच, पण आम्ही परिधन. आपला एक देव करून घ्या, ते नवीन जीव सुकू नये. पांडुरंगा येतोय, महादेव येतोय, मल्हारी मध्ये सर्वात दही दिशे दिशे हे कहारी सर्वामध्ये एकच. आता पांडुरंगा आपण म्हणतो पंढरपूरची वारी केली. पंढरपुराला आषाढी कार्तिकी किती महिने? 12 महिने. 4 महिने कार्तिकी, आषाढी 8 महिने. किती झाले? 8 4 12. मग देव कुठे गेले ते पहिले? देव पहिले कर्नाटकात गेला होते आपले पांडुरंग. असे दक्षिण राजा म्हणून गाव आहे. राजा कर्नाटकचा तो घेऊन गेला होता पांडुरंगाला. थोडक्यात सांगतो तेव्हा. तिथे कर्नाटक मध्ये गेला. वारकरी पंढरपुरात जावं लागले. भगवंताला जायला 2 महिने झाले. वारकरी पंढरपूर मध्ये येऊ लागले. वारकऱ्यांना विचारू लागले, का हो भगवंत इथं पंढरपुरात मंदिरात नाही, देव कुठे गेले? पांडुरंगाला कोण घेऊन गेले? भानुदास महाराज म्हणू लागल्या वारकऱ्यांना, थांबा म्हणे. एकनाथ भानुदास तिथे गेले. पण कर्नाटकमध्ये भगवंताला सांगितलं होतं, तुम्हाला इथं माझ्याकडे कमी नाही. त्या राजाने सांगितलं, तुम्हाला कुठच्या गोष्टीची उमेद नाही, तुम्ही माझ्याकडे. तिथे गेली. परत भानुदास महाराज, एकनाथ महाराज गेले. इकडनं जाताना 2 महिने लागले. जाताना गेले तिथे आंघोळ स्टँड केले, मंदिरात गेले. ते शिपायांनी त्यांनी जाऊ दिलं नाही पांडुरंगाच्या भेटण्यासाठी. 2 पारेकरी होते, चोपदार होते. म्हणे बाबा मला पांडुरंगाला भेटायला जायचंय म्हणे. पांडुरंगाला भेटायला गेले. त्याच्यावर भानुदास बाबावर आग्रह घेतला. पाय पडले, बाहेर निघाले. भानुदास बाबा म्हणू लागले देवाला, हे म्हणे एक आला होता म्हणे कोणतरी, पण देवाचा हार घेऊन गेला म्हणे तुम्ही नवरत्नाचा, धरा त्याला. भानुदास बाबाला घेतले. हिसका करा, बोलायला लागले. बरंच सरशोट पांडुरंगाला आले. त्या पांडुरंगा निघाले तिथून. मी राहते म्हणे माझे वारकरी. यायला 2 महिने, जायला 2 महिने. किती झाले? 4 महिने. आषाढी कार्तिकी पंढरीची वारी. तेव्हा हे पंढरपूर बसली. भक्त पुंडलिकाने बसवली होती. तिथून आल्यावर भक्त पुंडलिकाने बसवली शिवाकर आई बापाची. म्हणून तुम्हाला जे दिलेलं आहे ते झाड सांभाळा. झाडाला पाणी घाला, झाड वाढे लावा. लावलं झाड, त्याला पाणी लागलं ते कुठून वाढे लागेल? पाप ते झाडाकडे लक्ष देत नाही ना. आई गेली म्हणजे काय, ते लेकरू असे उदासी होऊन जात. बाबांनी जे दिलेलं आहे ते सांभाळा. बाबांनी काय सांगितलं? सांभाळा. हे रोपट्या लावलेलं आहे. माझे बाबा सांगायचे, श्रीपत बाबा म्हणे, मी ना राज हौस बनवतो म्हणे. असे कावड्यांना राज हौस बनवलेले. बारकाईने विचार केला त्यांनी. बाबाचा एक एक शब्द जर आठवून आला ना, डोळ्यातून गंगा वाहते माणसाची. बाबासारखे जे आता गल्ली गल्ली झाले. बाबा बाबा बाबाचा फोटो आला, त्यांचा फोटो लावून त्यांना अगरबत्ती लावा आणि त्यांना मागे ठेवा. अरे ज्यांनी दिले त्याच घ्या, त्याचं नाव सांगा. कोणाचा मुलगा आहे? कोणता बाप आहे तुझा? गुरु करावा बडगट, त्याचे धरावे मनगट. त्याला 2 प्रश्न विचारा, तू कोण आणि मी कोण, सांग मला. माझ्या तुकोबाराला साधा त्रास झाला, माझ्या बाबांना साधा त्रास झाला.
एक रुपया न घेताना विदर्भापर्यंत, कर्नाटकपर्यंत, गुजरातपर्यंत बाबांनी पायी यात्रा घडवली. पर कोणाकडनं 1 रुपयाची आशा नाही केली. आज नानाबाबाची जर संगतीने फिरलो मी सुद्धा, विदर्भ, मेकर, रेसोड, शोभा डांगेबाईच्या गावाला काय बाबांनी झाडं लावलेले, असे झाडं टवटवीत दिसतात तिथं. आणि आपल्याकडे झाडं असे मान टाकायला लागले का? त्यांना पाणी नाही ना, त्यांना सांगणारच कोण नाही त्या झाडांना. त्या झाडाला कोणी सांगणार नाही ना, ते झाडच नाही. झाड जतन करणं, झाडाला वृक्ष करणं आपलं काम. नाम गाऊ नाम घेऊ नाम विठोबाला नाम घ्या. नाम सवय देव मिळत नाही. कितीच्या तांब्याच्या तांब्या टाका, त्याला उपयोग नाही. कोण म्हणे नाम घेता वाया गेला सांगा? अरे नामाने किती किती तरंगले. माझ्या ज्ञानोबा रायाला किती त्रास झाले, माझ्या तुकोबा रायाला किती त्रास झाले. सरशेवट लोकांनी त्रास दे भंडाऱ्या डोंगावर गेले. तुकाराम तुकाराम नाम घेता कापे यम, नामाने येम कापतात. नाम साधने, नाम ठोकळा आकाश एवढा, आकाशहून मोठं नाम आहे, पण हे तिकडे गुहेत नाम आहे. हे नाम दिसत नाही. तुम्ही कापुराच्या वाती उजळल्या जात होते, ठाईच समाप्ती झाली पाहिजे. कापूरची ज्योत लावली, ते कापूरची जागा दिसते तुम्हाला? तसा हा भगवंत दिसत नाही. आहे तुमच्या आमच्यात आहे. नामाचं संकीर्तन साधन पैसोपे, जडतील पापे जन्मात तैसे, न लगते साहेब जागे वनंतरा, सुखी येतो घरा नारायणा, या घरात सुखी येतो नारायण. तुमच्या आपल्या घरात नारायण सुखी येतो. देव माझा माझा मी देवाचा, हीच माझी सत्यवाचा, हीच माझी देवपूजा. अरे तुम्ही नापाना देव, देव तुमच्या दे माझ्या दे. घटी घटी में राम भरा है. आपल्या सर्वात मध्ये भगवंत आहे, पण भगवंताची ओळख नाही. फक्त देव कोण दाखवतो? फक्त गुरु दाखवतो. गुरु पाशी झाले. गुरु विना ज्ञान नाही. गुरु सोय ज्ञान नाही माणसाला. जसे आई बाप मुलाला ज्ञान देतात, हे बाळा, आई त्याला चालवायचं शिकवायचं, आई त्याला बोलवायचं शिकवायचं, बोल बेटा. आई त्याला शाळेत सोडते, घरी येतो. तसे गुरु आपल्याला मार्ग सांगतात. गुरुपासून ज्ञान मिळतं, पण आपण गुरुने केला. ज्यांनी नाही गुरु केला त्याचा जन्म वाया गेला. गुरु करावा, गुरु करा, देवाचं नाम चिंतन करा. माझे 2 शब्द संपवतो. जे येडे वाकडे असतील ते माझ्या बाबांच्या कृपाने, माझ्या पांडुरंगाच्या कृपाने सांगितले तुम्हाला. मी मनाचे काही